नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी पण मस्त आहे. आजच्या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या माझ्यासारख्या महिला आहेत किंवा इतर लोक आहेत ज्यांना की YouTubeची सुरुवात करायची, पण सुरुवात कुठून करू ते कळत नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली केलाय. आता हा व्हिडिओ माझ्या अनुभवातून मी केला आहे. काही चुकलं तर मला नक्की माफ करा. तर काय झालं माहिती का, ज्यावेळेस मी YouTubeचं नवीन चॅनल सुरू केलेलं ना, त्यावेळेस मला कोणतं स्टँड घ्यावं, मोठं घ्यावं, काय छोटं घ्यावं, कसं घ्यावं ते कळत नव्हतं. तर त्यावेळेस आहे ना, तुम्हाला खरं सांगते, ज्यावेळेस तुम्ही नवीन चॅनल सुरू करत असताना, त्यावेळेस एकदम मोठा असं स्टँड घ्यायच्या नादात पडू नका, की 2,500-3,000 हजाराचं वगैरे किंवा जास्त महाग आणखीन. तुम्ही सुरुवात छोट्यापासूनच करा. ते म्हणतात ना, "थेंबे थेंबे तळे साचे." त्या पद्धतीने तुम्ही करा. आता माझं जे सुरुवातीचं स्टँड आहे ना, मी ते तुम्हाला नंतर दाखवेन, कारण मी आता ते सेट केले व्हिडिओसाठी. तर आता दुसरं म्हणजे स्टँड कोणतं माहिती आहे का? हे मी आत्ता घेतले. साधारण 2-3 महिने झालेत ह्या स्टँडला. तर हे जे आहे ना, त्याला इथे लाईट लागते बघा. इथे तुम्हाला दिसत असेल आणि ह्याच्या बॅक साईडला एक छोटं बटन येतं. तर हे बटन प्रेस केल्यानंतर ह्याच्यात लाईट लागते. ह्याचं जरा चार्जिंग संपले, त्यामुळे आता लाईट लागणं झाली आणि नंतर हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता आपल्या फोनच्या नुसार, म्हणजे फोन कसा सेट करायचा त्यानुसार. आणि आता दुसरा राहिला प्रश्न, की हे आडवं वगैरे होतं का? तर होतं ह्या पद्धतीने असं आडवं पण. तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता. आता ह्याचा यूज म्हणजे काय माहितीये का? तुम्ही इथे क्लिक केलं ना ह्या बटनला, तर तुम्ही सेल्फी स्टिक सारखं पण ह्याला यूज करू शकता. म्हणजे आपल्याला असं वर धरून असा व्हिडिओ करायचा आहे, तर तुम्ही त्या शूट करू शकता. आणि हे एक बेस्ट ऑप्शन राहील तुम्हाला घेण्यासाठी. हे साधारण 200 ते 250च्या आसपास काहीतरी Mishoवर भेटतं. तर तुम्ही हे घेऊ शकता. आता इथे बघा खाली हे जे आहे ना, इथून ओपन करायचंय. जेणेकरून हे स्टँड जे आहे ना, ते या पद्धतीने फिक्स होतं. आता तुम्ही ह्या पद्धतीने ठेवून किचनवर रेसिपीचे वगैरे पण व्हिडिओ शूट करू शकता. नाहीतर तुम्ही असं समोर ठेवून असं ज्या पद्धतीने मी बोलते त्या पद्धतीने पण व्हिडिओ करू शकता. आता हे असं केलं ना, की हे असं ओढलं, की हे अजून मोठं होतंय स्टँड. आता ह्याची उंची बघा केवढी झालीये. तर एवढं भरपूर आहे. जर तुम्ही एखाद्या चेअरवर किंवा टेबलवर जर हे ठेवलं, तर तुम्हाला शूट करण्यासाठी तुम्ही उभे राहून पण ह्याचे म्हणजे क्लिप्स वगैरे घेऊ शकता. तर हा एक बेस्ट ऑप्शन राहील. जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल, तर कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून टाका. मी तुम्हाला ह्याची नक्की लिंक शेअर करेन. कारण आपण जो आत्ताचा व्हिडिओ केलाय, त्या अशा लोकांसाठीच केलाय, जे अफोर्डेबल प्राईसमध्ये माझ्यासारखे व्हिडिओ वगैरे शूट करू शकतील. आणि राहिला प्रश्न, बाकीच्या लोकांना वाटत असेल, की ही जास्त व्हिडिओवर बोलते किंवा सगळ्या पर्सनल गोष्टी वगैरे शेअर करते. तर हा व्हिडिओ मी माझ्या म्हणजे तुमच्याबरोबर जे आहे ते कनेक्ट कनेक्ट म्हणजे आपलं जे कनेक्शन आहे, जे बॉन्डिंग आहे ते आणखीन चांगलं होण्यासाठी करते. असं नाहीये की मी सगळ्या गोष्टी शेअर करते याचा अर्थ म्हणजे मला काहीच वाटत नसेल म्हणून लोक बोलतात, नावं ठेवतात आणि काही लोक म्हणतात पण की खूप छान व्हिडिओ करते. मी तुम्हाला अगदी पण सांगितलेलं, माझ्या व्हिडिओजला भरपूर लोक म्हणतात की तू खूप छान व्हिडिओज करते. म्हणून मला वाटलं जर माझ्यासारखी सुरुवात तुम्हाला पण करायची असेल आणि तुम्ही पण त्या 4 लोकांच्या गोष्टी ऐकून जर थांबला असाल, तर त्या 4 लोकांना आहे ना त्यांच्या 4 गोष्टींवर सोडून द्या. कारण त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी ना काही केलेलं असते ना काही करू शकतात. त्यामुळे ते म्हणतात ना, भुकणारी कुत्री जी आहेत ना त्यांना भुंकून द्यायचं, त्यांना बिस्किट टाकून पुढे जायचं. ना की त्या भुकणाऱ्या कुत्र्यांबरोबर आपण पण भुकायचं. कारण जी कुत्री भुकतात ना ती कधीच चावत नाहीत. आता हे मी चांगल्या लोकांना अजिबात म्हणणार नाही, पण जे वाईट लोक आहेत ज्यांना निगेटिव्ह कमेंट्स करायच्या आहेत, नाहीतर आपण कुठून जात असलो तर ह्याची बायको अशी करते, त्याची बायको तशी करते, अशा कमेंट पास करत असतील ना, स्पेशली त्या लोकांसाठी मी हे बोलले. आणि हे बोलणं जरा लक्षात ठेवा, कारण मी मागून ऐकलेल्या गोष्टींना आहे ना जास्त हे करत नाही, पण तोंडावर जर कोण सापडलं ना तर त्याला सोडत पण नाही. आता जेवढा माझा स्वभाव चांगला आहे ना, तेवढाच वाईट पण आहे. आणि प्रत्येक माणसाचा असा स्वभाव असला पाहिजे. कारण एखादा माणूस जर पुढे जातोय तर मी म्हणते, मराठी माणूस पुढे जातोय तर तुम्ही त्याला पुढे न्या. ना की त्याचा पाय खेचून त्याला खाली घ्या. आपल्यासारखे भरपूर YouTube क्रिएटर्स जे आहेत ना, ते YouTubeला व्हिडिओ करतात आणि ते देखील ह्या गोष्टीतून म्हणजे फेस करून पुढे गेलेत. आणि आज पुढे गेलेत म्हणूनच आपण त्यांचे व्हिडिओ वगैरे पाहतोय. आणि आता बघा ना, मधुरा ताईंची जे रेसिपीज वगैरे आहे, मधुराज रेसिपी म्हणून, त्यांना लोक किती म्हणजे रेसिपी प्रत्येक रेसिपी बघताना सर्च करतात. सरिताज किचन असू द्या, नाहीतर मधुराज रेसिपी असू द्या, अशा भरपूर साऱ्या ताई आहेत त्या व्हिडिओ करतात आणि त्यांना लोक अप्रिशिएट करतात. तशी माझी पण इच्छा आहे की तुम्ही लोक मला सपोर्ट करा, जसं प्रेम दिले तसंच प्रेम द्या. आणि हे झालं ह्या स्टँडबद्दल. दुसरं स्टँड जे माझं स्टार्टिंगचं आहे, माझं फेवरेट आहे आणि लकी स्टँड आहे, ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि ते खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये. आता ही जी रिंग लाईट दिसते ना, ही मी पुढे सेट केलेली. तर ही रिंग लाईट आहे ना, साधारण मला म्हणजे मी हे स्टँडच घेतलेलं, ह्याला तुम्हाला दिसत असेल होल्डर, आणि लॉंगमध्ये होता हा स्टँड.
पण याचं काय होतंय माहितीये का, तुम्हाला खरं सांगते, ह्या रिंग लाईटचा फक्त मला एक प्रॉब्लेम वाटतोय की ही रिंग लाईट ज्यावेळेस ते स्टँड उभं करतो ना, ते खूप असं म्हणजे कमजोर आहे स्टँड, त्यामुळे ते ना धक्का लागून पडलं तर ते तुटण्याची खूप शक्यता आहे आणि माझं पण तुटले. त्यामुळे मी सांगेन की तुम्ही रिंग लाईट घ्या सेपरेट, अशा पद्धतीने ठेवायला, सेट करायला, जेणेकरून ब्राईटनेस चांगला दिसेल, आपली क्लिअरिटी छान दिसेल. तर तुम्ही त्याच्यासाठी हे स्टँड ठेवू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता भरपूर लोक मला म्हणतात की माईक कोणता घेऊ, माईक घेऊ का नको स्टार्टिंगला. तर मला काय वाटतं माहितीये का, स्टार्टिंगला तुम्ही माईक युजच करू नका. कारण माईकचा आवाज एवढा क्लिअर मला तरी आलेला वाटत नाहीये. जर तुमच्याकडे कडेला भरपूर म्हणजे गोंधळ वगैरे चाललाय आणि तर खूप हे आहे, तर तुम्ही माईक यूज करू शकता. तर मी हे माईक घेतलेलं, तर तुम्ही बघू शकता. पण हे माईक मी जास्त यूज केलं नाही, कारण मला ह्याची साऊंड जे आहे ना, ते मला एवढं फारसं आवडलं नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, जर गरज असली तरच इन्व्हेस्टमेंट करा, गरज नसली तर करू नका. तर ह्या पद्धतीने ह्याला येतं. तर हा आहे माईक. हा माईक तुम्ही सेट करू शकता इथे वगैरे, किंवा पकडून पण बोलू शकता, पण जास्त करून हिडन्स माईक वापरतात त्यामुळे. आणि हे जे कनेक्टर आहे ना, हे फोनचं आपण जिथे चार्जिंगचं पॉईंट कनेक्ट करतो तिथे कनेक्ट करायचं आहे आणि माईक चालू करायचा आहे. जर तुम्हाला माईक बद्दल काही जरी क्युरीज असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी सविस्तर एक माईकचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि ह्याला देखील बटन असतं, ते प्रेस करूनच आपल्याला चालू करायचं असते. हे बघा, इथे मागच्या साईडला एक बटन दिलेलं असते, तर हे तुम्हाला प्रेस करायचं असते. तर अशा पद्धतीने माईक पण तुम्ही घेऊ शकता. आणि राहिला प्रश्न, जर तुम्हाला खरंच युट्यूबचा चॅनेल चालू करायचा असेल तर नक्की सुरुवात करा. कोणाचीही वाट पाहू नका, कारण वाट पाहणारे लोक मागेच राहतात. आणि जे संघर्षातून त्यांची म्हणजे सुरुवात करतात ना, ती माणसं नक्कीच यशस्वी होतात. आणि तुम्ही देखील ह्याचा विचार करत असाल तर नक्की करा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझ्या गोष्टी जर चांगल्या वाटल्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाकी आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.